ब्रॉट टू यू बाय विगार्ड। शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर ज्योती मेटे माझ्यासोबत आहेत। ताई, 30 जूनला साहेबांची जयंतीचा कार्यक्रम तुम्ही ठेवताय, काय नेमकं नियोजन त्या दिवशी असेल? कोण प्रमुख पाहुणे असतील? राजकीय नेत्यांना तुम्ही निमंत्रण दिले का? मुळात हा कृतज्ञता सप्ताह विविध सामाजिक संघटनांमार्फत आयोजित केलेला असल्यामुळे यावर्षी आमंत्रितांमध्ये सर्व सामाजिक संघटनाच आहेत आणि हा कृतज्ञता जो सप्ताह आहे त्याची सांगता उद्या 29 जूनला होणार आहे आणि अभिवादनाचा कार्यक्रम दिनांक 30 जून रोजी साहेबांच्या स्मृतीस्थळावर असणार आहे। त्या अभिवादनाच्या कार्यक्रमासाठी विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबतच मनोज जरांगे पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत। मनोज जरांगे पाटलांना आमंत्रण केल्यामुळे राजकीय वर्तुळात एक वेगळी चर्चा होते तुमच्याबद्दल। मला वाटतं असं होण्याचं काहीच कारण नाही, कारण शेवटी हा कृतज्ञता सप्ताह विविध सामाजिक संघटनांमार्फत आणि शिवसंग्राममार्फत आयोजित केला गेलेला आहे आणि इथे एक बाब आपण विचारात घेतली पाहिजे की मनोज जरांगे पाटील समाजाचे नेते आहेत आणि मी देखील समाजाच्या नेत्याची पत्नी आहे, त्यामुळे हा दोघांमधला एक समान धागा आहे, याच्या पलीकडे काही नाही असं मला वाटतंय। ज्या पद्धतीनं तुमची सध्या कार्याची घोडदौड सुरू आहे त्याच पद्धतीनं तुम्ही राजकारणात सक्रिय होऊन राज्यभरात निवडणुका लढवाव्यात अशी अपेक्षा तुमच्या कार्यकर्त्यांची आहे, सर्वसामान्यांची आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। निश्चितच साहेब असताना देखील साहेब सातत्याने हाच प्रयत्न करायचे की महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये शिवसंग्रामचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे आणि साहेबांच्या पश्चात आम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आमची वाटचाल कायम ठेवलेली आहे आणि इथून पुढे देखील आम्ही हा म्हणजे आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 16 जानेवारी आय थिंक आम्ही पुण्यामध्ये शिवसंग्रामची राज्यस्तरीय पदाधिकारी बैठक घेतली होती आणि त्याही वेळेस आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेलं होतं की शिवसंग्राम विधानसभा निवडणुका लढवणार आहे आणि आजही आम्ही त्यावर ठाम आहोत आणि काही जिल्ह्यांमध्ये आमची चाचपणी सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसंग्राम आता पुन्हा एकदा संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देणार आहे। शिवसंग्राम कोणासोबत जायला इच्छुक आहे किंवा स्वतंत्र शिवसंग्राम लढण्याची तयारी करते? नाही, हे परिस्थितीनुरूप निर्णय घेतले जातील आणि सर्व पर्याय आमच्या पुढे खुले असणार आहेत। मात्र आणखीन एक चर्चा होते की तुमचे जे दीर आहेत रामहरी मेटे ते म्हणतात की जर महायुतीकडून जर तुम्ही लढताय तर आमचा तुम्हाला पाठिंबा असेल, अन्यथा नाही। नाही, त्यांच्या विधानाबद्दल मी भाष्य करण्याचं काही कारणही नाही आणि त्यांचं विधान मला माहितीही नाही। एकीकडे शिवसंग्राम ही मोठी चळवळ चालू असतानाच दुसरीकडे जय शिवसंग्राम नावाची संघटना स्थापन करण्यात आली, याचा फटका तुमच्या शिवसंग्रामला बसेल किंवा नाही? फटका बसण्याचं मला वाटतं काहीच कारण नाही, कारण मुळामध्ये शिवसंग्राम ही साहेबांनी स्थापन केलेली एक सामाजिक संघटना आहे आणि साहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा आम्ही प्रत्यक्ष कृतीमधनं पुढे नेतो आहोत आणि मला वाटतं की ही कृती सर्व समाज घटक पाहत आहेत, त्यामुळे इथे कुणाच्या तरी येण्यामुळे शिवसंग्रामला काही हानी पोचण्याचा तसूभर देखील म्हणजे शक्यता वाटत नाही। त्यांची मागणी महायुतीकडून आहे, महायुतीने जर त्यांना विधानसभेसाठी जर उमेदवारी दिली तर मी माझ्या भावाच्या पत्नीच्या विरोधातही उभं राहायला मी मागे बघणार नाही, असंही वक्तव्य ते करतात। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। त्यांच्या वक्तव्याबद्दल मी मगाशीच म्हटलं की मी प्रतिक्रिया देण्याचं काही कारणच नाही, कारण निवडणूक म्हटल्यानंतर एक उमेदवार येतच असतो, त्याच्या विरोधामध्ये अन्य कोणी येतच असतात। ही त्यांची भूमिका असेल तर त्याबद्दल त्यांनीच ते स्पष्ट करावं। आतापर्यंत भाऊ भावाविरुद्ध लढलेलं पाहिलं, बहीण बहिणीविरुद्ध लढलेलं पाहिलं, आता बीडकरांनी भाऊजाई विरुद्ध दीर असा स्पर्धा किंवा अशी निवडणूक पाहिजे? नाही, हे त्यांनी ठरवायचं आहे। आपण म्हणताय की त्यांनी जाहीर केलेलं आहे की ते माझ्या विरुद्ध निवडणूक लढवतील, हे त्यांनी ठरवायचं आहे की कुणी कुणाविरुद्ध निवडणूक लढवायची। माझ्यापुरतं एकच समीकरण असतं की एक उमेदवार निवडणूक लढवतोय म्हटल्यानंतर त्याला प्रतिस्पर्धी एक अन्य उमेदवार असतोच, मग तो कोण असावा आणि कुणी उमेदवारी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे।
सेवा सप्ताहाच्या निमित्त राज्यभरातली उमेदवारी जाहीर व्हावी अशी कार्यकर्त्यांची नागरिकांची इच्छा आहे. त्या पद्धतीनं तयारी सुरू आहे. निश्चितच म्हणजे सेवा सप्ताहाच्या निमित्ताने म्हणता येणार नाही, परंतु ह्या कृतज्ञता सप्ताहाच्या निमित्ताने परत एकदा आम्ही आमच्या सगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जात आहोत आणि हे आम्हाला पटवून देण्यामध्ये यश देखील आलेलं आहे की साहेबांच्या सामाजिक विचारांपासून शिवसंग्राम तसूभरही ढळलेली नाही. शिवसंग्राम जर अलायन्सच करत नसेल तर महाराष्ट्रात किती जागावरती साधारणतः उमेदवारी जाहीर करेल? नाही, असं आम्ही कुठेही म्हटलेलं नाही आम्ही अलायन्स करणार नाही. आमच्या पुढे सर्व पर्याय खुले असणार आहेत. सध्या ते बीडमधलं वातावरण चिघळलेलं आपल्याला पाहतोय. सामाजिक स्तर जे आहे तो घसरलेला आहे, अस्वस्थता पसरलेली आहे. अशामध्ये काय आवाहन कराल? निवडणूक काळात झालेली ही घटना आहे. मला सर्व सुजाण नागरिकांना किंवा समाजातल्या प्रत्येक घटकांना एवढंच सांगावंसं वाटतं की निवडणुकीचा विषय हा निवडणूक निकालापुरताच मर्यादित ठेवायला हवा आहे. आम्ही जर स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून घेत असू किंवा लोकप्रतिनिधी होण्याची इच्छा बाळगत असू तर आमची ही निश्चितच जबाबदारी आहे की समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाण्याची आणि तो प्रत्येकाने प्रयत्न केलाच पाहिजे. आणखीन एक राजकीय प्रश्न आहे की पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन होण्याची शक्यता वर्तवली जाते. विधान परिषदेवर त्यांना घेण्याची चर्चा आहे. असं असेल तर त्यांचं राजकीय पुनर्वसन म्हणायचं तुमच्या मते? हा मला असं वाटतं की त्यांच्या पक्षाचा आणि तो ताईंचा प्रश्न आहे. त्याच्यावरती माझ्यासारख्याने व्यक्त होण्याचं काहीच कारण नाही. तशी आणखीन एक चर्चा आहे तुमच्याही नावाची. साहेब विधान परिषदेवरच सदस्य होते. साहेब गेल्यानंतर अनेकांची मागणी होती की तुम्हाला तुमचं पुनर्वसन करण्यात यावं, मात्र तसं झालं नाही. आता 11 जागेवरती निवडणुका होते, तुमच्या नावाची चर्चा होते. इच्छुक आहात? नाही, साहेब गेल्यानंतर जशी इतर घटकांकडनं मागणी झाली तशी शिवसंग्रामने देखील मागणी केलेली होती महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून की मला विधान परिषदेवर प्रतिनिधित्व मिळावं. परंतु आजतागायत विधान परिषदेवरती ज्या जागा भरल्या जाणं अपेक्षित होतं राज्यपाल नियुक्त त्या भरल्या गेलेल्या नाही. त्यामुळे कदाचित तो विचार झालेला असू शकत नाही. आणि सद्यस्थितीमध्ये आपण म्हणताय त्याप्रमाणे म्हणजे आमची दावेदारी तर ती असणारच आहे, परंतु शासन म्हणण्यापेक्षा महायुती या प्रश्नाकडे कसं बघते आहे याचा आम्हाला अजून पुरेसं अंदाज आलेला नाही. नक्कीच विधान परिषदेवर आमची दावेदारी असणार आहे, मात्र महायुती आमच्याकडे कशा पद्धतीने बघते हे माहीत नाही असा सूचक वक्तव्य जो आहे ज्योती विनायकराव मेटे यांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.